और जैसे आपने बोला कि ये समुद्र के बाहर निकालो, जैसे मेरे माँ बाप ने वो समुद्र के बाहर निकालने की कोशिश किया, और ये यहाँ जो आए हैं इसके पहले हम लोगों ने पहले हमेशा जानते हैं, हमेशा डॉक्टर बाबा साहब ने बोला था, यू विल बी नॉट टीचर, यू विल बी नॉट डॉक्टर, यू विल बी नॉट फौजदार कलेक्टर, बट यू विल बी द फादर एंड मदर ऑफ कलेक्टर. So you should teach to your children. That slogan was given Dr. Baba Saheb Ambedkar. So these all communities following this statement. All. तुमचे पुढे शाळेत आहेत का? जरा ज्यांच्या मुलं आणि मुली शाळेत त्यांनी हात वरी करून सांगा. बरं कुणाला सांगा की ज्याला वाटतं ऊसतोड कामगार मुलगा आणि मुलगी बघायची त्याने हात वरी करावा. आणि कुणाला वाटतं की माझा मुलगा परमनीचा वकील आणि फौजदार झाला पाहिजे त्याने हात वरी करून. सोपं आहे. आणि म्हणून सुरुवातीपासून बुरांडेच्या चळवळीच्या आपण चळवळ करत असताना पानवाटासाठी चळवळ केली, मंदिर प्रवेशासाठी चळवळ केली, गायनासाठी चळवळ केली, मारामाऱ्या केल्या, घर जाळले, उपाशी गेलो, आणि त्याच्यानंतर आता अनेक खायना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही बहुआयामी चळवळ, बहुआयामी. महात्मा फुलेची चळवळ याला वेगवेगळे कंगोरे आहेत. म्हणून भविष्यात आपल्याला या चळवळीला वेगवेगळ्या अंगानेच विचार करावा लागेल. म्हणून अनेक फायनान्स काढून चालणार नाही नुसतं, तर मराठवाड्यातल्या दलिताच्या पोराला चांगली इंग्रजीमध्ये शिकणारी शाळा सुद्धा काढावी लागणार, आणि त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागणार. आणि ते काम काल आम्ही थॉमस आणि याच्यावर 1 वर्षापूर्वी महाजन सरांसोबत बोललो की मराठवाड्यात आपल्या बाईला 10,000 ऊस सोडीच्या उचलले तर 65,000 वर्ग खणखणात इंग्रजी बोलला पाहिजे. मदर इज कटिंग, फादर इज कटिंग, शुगर कॅन, अशा पद्धतीनं तुम्हाला शिकवलं पाहिजे. आणि त्या पद्धतीचं स्वप्न घेऊन चळवळीला पुढे जावं लागेल. आता प्रायव्हेट शाळा निघालेल्या आहेत, लक्षात घ्या. शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे, पण शिक्षणाच्या अधिकाराच्या शाळेत शिकणारा पोरगा पोरांनी एकही MPSC आणि IPSC परीक्षा पास होणार नाही, एकही. म्हणून महात्मा फुलेच्या नावानं सुरू केलेल्या शाळाला बाप शाळा सुरू केलेल्या, लक्षात घ्या, ज्या माणसानं शिक्षणासाठी आयुष्याचं रान केलं. म्हणून आता चळवळ करत असताना आमचा पैसा आमच्याच लेकरासाठी वापरला पाहिजे, पैसा आम्हीच कमवला पाहिजे, पैसा आम्हीच कमवून अनेक दिला पाहिजे, घेतला पाहिजे. म्हणून अनेक फायदा ही आमची कुणाचीही नाही, लक्षात घ्या, आमची कुणाची नाही. अनेक फायनान्स कुणाचे? ज्याला वाटतंय माझ्या काही हात वरी करून सांगा की आमची अनेक फायनान्स ही तुमची आहे ना, कुणाची आहे? तुमची आहे. तर अनेक फायनान्सला कुणीही गडबड करण्याचा प्रयत्न करणार नाही, याचे अफवावर विश्वास ठेवू नका. तुम्ही अफवा देत असता असं झालं तसं झालं, आणि लयच एखाद्याला अफवा दिली तर त्याची आफून जाणायचं सुद्धा आपण काम करू शकतो, लक्षात घ्या. आता एक बघा, त्याला काय नाही 48 प्रकार केसेस केला बघा. आता रुबाब तरी कसला घ्या, अख्खा गाव गेला, अख्खा गाव गेला. माणसं ही सत्तांतर करण्यासाठी प्रयत्न करतोय आपला. म्हणून ही गरीबाची सत्ता निर्माण झाली पाहिजे. या ठिकाणी मुखर्जी, रेड्डी आणि महाजन साहेबांनी सांगितलं, ज्यांच्या हाताकडे कुठल्याही प्रकारची सत्ता नव्हती ती आर्थिक सत्ता निर्माण झाली पाहिजे, शिक्षणाची सत्ता निर्माण झाली पाहिजे. आणि सरांनी सांगितलं परवाला मुंबईत की प्रोड्युसर कंपनी गायनात आपल्याला प्रोड्युसर कंपनी करायचे, आणि याच्या आधी सांगितलं होतं गायनाधारकाचा माल लंडनच्या मार्केटमध्ये गेला पाहिजे, गायनाधारकाचा मसाला लंडनच्या मार्केटमध्ये गेला नसल्याच्या, गायनाधारकाचा फुल सुद्धा लंडनच्या मार्केटमध्ये जाण्याची शक्यता आमच्या पण झालं नाही तर लंडनच्या मार्केट जाण्याची शक्यता. गोळ्या सुरू करायची प्रक्रिया सुरू आहे, दाढीचे छोटे छोटे युनिट सुरू करायची प्रक्रिया आहे. म्हणून हे युनिट सुरू करून आम्ही जगलं पाहिजे. आता आज
फसवून जगणार नाही, तर हा चोरी करून जगायचं सामर्थ्य आमच्यात निर्माण करणार आहोत लक्षात घ्या. म्हणून स्वाभिमानाचा लढा आहे, हा पैशाचा लढा आहे, हा शिक्षणाचा लढा आहे, हा मनुष्याचा लढा आहे आणि या देशातल्या संसाधनावर आपली मालकी साधण्याचा लढा आहे. पण आपण लढाई लढतो ही नुसती एक अंगाची लढाई नाही. आणि आज या ठिकाणी तिन्ही अधिकारी आले, हे तिन्ही अधिकारी बघा योगायोग म्हणतात ना, योगायोग तर योगायोग बोलते ना, तर तिन्ही अधिकारी आले. हे तिन्ही अधिकारी डॅन्सर न वाटता एक दादासाहेब फुलेंच्या स्वप्नातला समाज चालणारे सामाजिक चळवळीचे दूताप्रमाणे सांगितलं गेले आणि आपलं काम आहे त्या संदेशाला आपण कसं घेऊन जातो त्या पद्धतीने आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आज या सर्व अनेक बॉडीमध्ये ठराव घेऊ, आपण ठराव घेऊ की अनेकचा पैसा हा कोणीही दारू पेण्यासाठी वापरणार नाही. मान्य आहे का तुम्हाला? दुसरा ठराव, आणि जे एवढे मेंबर पैसे घेते आणि जोडले जातील त्याचं पोरग आणि पोरगी शाळेच्या बाहेर राहणार नाही. मान्य आहे का तुम्हाला? सर्व मान्य. तिसरी गोष्ट, अनेक खानांच्या बाबतीत कुणी काही थापा मारल्या, कुणी धूळ थापा दिल्या तर ते आम्ही अफवावर विश्वास ठेवणार नाही. ठेवणार का अफवावर विश्वास नाही. म्हणून अनेकचा पैसा आज उद्या जो उभा आहे त्याच्यात आपल्याला इंग्रजी शाळा पोरायसाठी आणि पोरीसाठी काढायचीच आहे लक्षात घ्या. आणि मराठवाड्यात सगळ्यात जास्त चांगली शाळा कशी येईल त्या पद्धतीने उभं करायचं का? ऊसाचे कारखानदार शाळा उभी करू शकतात नाही, लक्षात घ्या. भिकाऱ्याचे पोरं आणि मजूर सुद्धा शाळा उभी करू शकतात आणि ते तुम्हाला करून दाखवायचे, लक्षात घ्या. आणि फायनान्स तुम्ही दाखवलं त्याच पद्धतीनं तुम्हाला ते दाखवायचंय. आणि म्हणून तुम्हाला यांचा विश्वास आहे असताना which is the reforming movement, which is not only business movement, reforming movement. We are giving power to community. We are giving advantage to community. We are developing different type of strategies for the empowerment of community. This community is not only human, they are like a beggar, but we want to like human. We are the citizen of country. We are the citizen of country, and we are establishing. We are the citizen and we are the owner of this country. आणि या देशाचे मालक आहोत. भिकारी नाही सिद्ध करण्यासाठी आपलं काम आहे. हे सांगण्यासाठी हा पैसा पाहिजेवा, चळवळ पाहिजेवा. म्हणून बोलते काढण्यापासून ते मंदिर प्रवेशापासून आणि त्याच्यानंतर प्रवास हा पैशापर्यंत येऊन घेतला आणि पैशापासून आता शिक्षणाकडे द्यावा हा व्यवहार जातोय. आणि म्हणून आरोग्याचे तुम्ही सांगितलंय, आरोग्याची सुद्धा त्या निमित्ताने महाजन साहेबांनी सांगितलंय त्या पद्धतीने काम करू. आणि आम्ही सगळे माणसं जे आहोत आम्ही निमित्त मात्र माणसं. वी आर ओनली part of army. We are not brigadier and we are not captain of our army. We are part of army. So we want the him as a part of army. So we want to make this army of this country and this will be the civil army. या देशाला महासत्ता बनवायचा असेल तर हा दुबळा माणूस या सत्तेचा सहभागीदार झाला पाहिजे, त्या विकासाचा सहभागीदार झाला पाहिजे. त्या पद्धतीने प्रयत्न करूया. म्हणून आपण या अनेक स्थानांच्या निमित्ताने जाहीर सभा घेतली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि अनेक फायनान्सनी जनरल बॉडी सभा असं दोन्ही संयुक्तपणे आणि साधण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आलेल्या आया बहिणीला माझी नम्र विनंती आहे, आता बाबासाहेबांची नुसती घोषणा देऊन चळवळ चालणार नाही, लक्षात घ्या. त्याच्यासाठी पैसा सुद्धा द्यावा लागेल, त्याच्यासाठी पैसा द्यावा लागेल. बाबासाहेबांची चळवळ घेऊन जात असताना आता या लेखनाने गाणं आणलं की जे गाणं म्हणलं की बाबासाहेबांचा विचार त्या देशातल्या माणसाला उमवायचा असेल तर या देशात एकही माणूस गुलाम राहायला नाही पाहिजे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी आपलं काम असेल त्या त्या ठिकाणी माणूस गुलाम असला नाही पाहिजे. बाई पुरुष एक समान असले पाहिजे. मुलगा आणि मुलगी शाळेत गेले पाहिजेत आणि खराच अंदाज जरी असला तरी मी माझ्या पुस्तकाला केलेलं सर त्या पुस्तकात ओळी 2-3 माझ्या आईनं काढलेल्या, मला ते आठवत नाही. मी लहान असताना माझे वडील भिकारी होते आणि ते भिकारी असताना माझी आई मला मांडीवर घेऊन गाणं गायची. मी शाळेत जायचं त्यावेळेस त्या गाण्याच्या 2-4 ओळी मला ऐकत नव्हत्या. पण माझं लग्न लहानपणी झालं तर माझ्या बायकोनं मला सांगितलं की अशा आई म्हणत होती म्हणून. त्या काळात मी हरामी बाई भिकाऱ्याची बायको होती काय म्हणत होती
निंबूडवणी करीते तुझ्या शाळेचा येऊनी बाळ एकनाथा गाव अक्षर लिहिली मला पोचवाची बाई बाळ अक्षर येऊन नंतर काय दुसरे वळी आहे बाळ एक निंबूडवणी करीते तुझ्या शाळेच्या वाटाला येऊनी बाळ एकनाथा गाव वाघ झाडीचा सुटला आणि बघा अशा पद्धतीच्या गोळ्या शाळेत पंतप्रधानात येऊ केली खाली पण बाळ एकनाथा गाव अक्षर बारीक लिहून आपण हाणून घ्यायचं अक्षर होता अक्षर घ्या म्हणून हे स्वप्न ज्या मातेला दिलं हे स्वप्न तुम्हाला द्यायचे लक्षात घ्या हे स्वप्नातून आपले लेकरं आणि आपले मुलं बाळ जगवायचे आणि त्या पद्धतीने पुढे घेऊन जायचे समाजाला म्हणून याच्यानंतर आपण या सभेच्या माणसाने सांगायचं आम्ही एकाही रुपयाची भीक मागणार नाही एकाही रुपयाची भीक मागणार नाही कुणाला हात पसरणार नाही पण माझ्या या हाताने माझ्या लेकरांचं भाग्य उतरण्याचे मागणार नाही अशा पद्धत सामर्थ्य तुमच्या मुलाला द्या हे सामर्थ्य तुमच्या मुलाला द्या हे सामर्थ्य तुमच्या घराला नंतर माझ्या घरावरचं केवळ निवडणुकी तरी चालेल माझ्या घरात पाऊल खून वाढवलं तरी चालेल मात्र माझा पोरगा या केंद्रातला मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातला इंग्रजीचा प्राध्यापक झाला देण्याच्या वेळेचा निर्धार घेऊन आणि काम करत आपण लक्षात घ्या त्याच पद्धतीने आपलं काम वाढत राहील त्याच पद्धतीनं आपण काम करत आहोत आणि अनेक या फायनान्सच्या कंपनीच्या एकीकडे आजची नांदेड जी जनरल सभा झाली आहे की सगळ्यांच्या भाषेने तुम्हाला पटले का मला हातवारी करून जाण्यानुसार हो म्हणायचं नाही ज्याला पटले नसेल तरी हात दोन्ही मांगा थांबवा ज्याला पटले ते हातवारी करा पटलेल्या भाषा तुम्हाला त्या भाषणाचा पाठ पुरावा करायचं काम आपला म्हणून भविष्यात एक अलग से लाईफ व्हीइंग आहे त्या पद्धतीनं मुखर्जी सरांनी ज्या पद्धतीनं रेड्डी सरांनी भारती सरांनी सांगितलंय त्या पद्धतीचं लाईफ आपण जगण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला सगळ्याला तुम्ही कुठेही असा बँकेत असा नाही नसा पण तुमचा वी डोंट थिंक ओनली मनी कॉन्ट्रिब्युशन वी वॉन्ट your contribution, brain contribution, voluntary your participation, that type of contribution will be given in future. So we are thinking in that life. So we are requesting for that. And Mahajan sir will do it. सगळ्यात जास्त महाजन सरांना मी मला आठवत नाही आपण एअरपोर्टच्या जवळ नजदीक जो हॉटेल था उधर झगड़ा किया था ये हम करेंगे आज तो ये करेंगे तो हो गया है मेरा हेमंत जी का बहुत टाइम झगड़ा होगा बहुत टाइम झगड़ा होगा लेकिन झगड़ा करना ये अपना दलितों के जैसा झगड़ा नहीं है एक जो का झगड़ा किया तो पूरी जिंदगी भर सकते रहेगा ऐसे इधर उधर में करने नहीं झगड़ा करने का और उस झगड़े को ब्यूटी पार्लर बनाने का एक सौंदर्य देने का एक अच्छा सा झगड़ा बनाने का और देर विल स्ट्रगल but struggle will not cause physical attack, struggle will be or create something in future, create something and that will be the tree or the shadow of your family. ऐसा एक झाड का हम कोशिश करेंगे असं झाड निर्माण करू ज्या झाडाखाली फुले आंबेडकर बाबासाहेब अण्णाभाऊ पेरिया रामस्वामी महात्मा फुले या सगळ्या पुरुषाच्या विचाराचा वास आणि आस्वाद आम्हाला मिळाला पाहिजे अशा पद्धतीचं काम करण्यासाठी आपण काम करूया एवढंच बोलतो आणि माझ्या जय भीम जय भारत.